ए आजी, अगं श्रावणात उपवास का करतात ग? श्रावणात उपास करण्यामागे बरीच कारणं आहेत बघ. मी तुला पौराणिक कथा सांगू शकते किंवा माझ्या आजीने दिलेली कारणे देखील सांगू शकते. पण आज मी तुला तुझ्याच लॉजिकल भाषेत सांगणार आहे. बाळा, आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला कथेच्या माध्यमातून सांगितलं जातं. आपल्याला त्यातील तर्क शोधायचा असतो. मला जितकं समजलं ना, त्यानुसार श्रावणातील मुसळधार पाऊस अनेक गोष्टींना जन्म देतो. त्यात जीवाणू, विषाणू आणि संसर्गजन्य रोग असतात. अशामध्ये जर तू बाहेरचे पदार्थ खाल्ली किंवा गरजेपेक्षा जास्त जेवलास तर डॉक्टर साहेब प्रसन्न. या महिन्यातील वातावरण आपल्याला सुस्त बनवतं आणि काम करण्याची इच्छाच होत नाही, हो ना? म्हणूनच आपल्या थोऱ्या मोठ्यांनी उपवास नावाची युक्ती लढवली. उपवासामुळे बाहेरचे खाणे बंद होते आणि गरजेपेक्षा जास्त खाण्याचा प्रश्नच उरत नाही. याने आपण निरोगी आणि प्रसन्न राहतो. तुझ्या भाषेत सांगितलं तर पॉझिटिव्ह वाइब्स मिळतात. तर काय शिकलंस बबड्या? प्रत्येक गोष्टीला आउटडेटेड म्हणण्या अगोदर त्यामागे दडलेली कारणे समजण्याचा प्रयत्न नक्की करायचा. कारण वारसा हा टिकवायचा असतो, जुनाट म्हणून वगळायचा नसतो.